नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांसाठी राखीव असलेल्या जागेचा खासगी कामासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी काही स्थानिक नागरिकांनी केल्या. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी विदेशी पक्षी येत असतात. या अभयारण्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पक्षी संवर्धन व पर्यटनासाठी विशेष निधी देखील दिला जातो. मात्र हा निधी ठेकेदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने वेगळ्याच ठिकाणी वापरला जात असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी नको ती कामे होत असल्याचं समोर आलंय. पक्ष्यांसाठी राखीव असलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम होत असल्याने पक्षी आपला अधिवास सोडून गावाकडे येताना दिसत आहेत. पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येत असल्याचंही काही स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करणाऱ्या ठेकेदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केली. पक्ष्यांची पिल्ले तसंच काही पक्षी जेसीबी व मशिनरीच्या होणाऱ्या आवाजाने जखमी भयभीत होऊन गावाकडे आढळले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना खाद्य तसेच आधार दिलाय. अशीच जर परिस्थिती असेल तर वन विभागाकडून कोट्यवधींचा येणारा निधी नेमका पक्ष्यांसाठी की ठेकेदारांसाठी असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये खासगी बांधकाम होत असल्याच्या तक्रारी काही स्थानिक ग्रामस्थांनी केल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही संगनमत करून ठेकेदारांना नको ती कामे देऊन पक्ष्यांसाठी राखीव असलेल्या जागेचा गैरवापर होत असल्याचं समोर आलंय. यावर प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांकडून निदर्शनं तसेच ठोस भूमिका घेतली जाईल असंही ग्रामस्थांनी सांगितलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.